हॅपी बर्थडे टू यू अप्पा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तर दादांनो नमस्कार. आणि मला भरपूर जणांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यांचा खूप खूप आभारी आहे. पण विषय असा आहे की मी वाढदिवस साध्या पद्धतीने का साजरा केला ह्याचं कारण सांगतो. मी म्हणलो होतो वाढदिवस साजरा करायचा नाही, मान्य. पण माझी मुलगी म्हणली पप्पा केक कापून जावा, गाडीकडे जायचं. तर आता मी गाडीकडे आहे, तर तो पण व्हिडिओ मी सोडणार आहे. कारण वाईट वाटू नाही कोणाला की खोटं बोलतो आहे, रिअलमध्ये राहत नाही, असं होऊ नये. तर हे माझे मित्र वडवणीचे केजमध्ये आले ते आणि आपण म्हणले वाढदिवसाचं आम्हाला भेटायचं. मग त्यानिमित्त रेणुकाने केक आणला होता. त्या केक आणि मी कापून वाढदिवस साजरा केला. पण उगाच साध्या पद्धतीने केला आहे, असं नाही की कुठं आपण VIP कुठं काय, तसं काही नाही. एक केक आणला 200 रुपयाचा आणि त्या हिशोबानं वाढदिवस साजरा केला आहे. तर माझं एकच सांगणं आहे की कोणाला काही वाईट वाटून घेऊ नका. मी वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला, ते बी मी गाडीकडं भरायला चाललो होतो. कारण गाडी भरायला गेली होती आणि मला गाडीकडे जायचं होतं. आणि मी मेन गोष्ट वाढदिवस बाजूला ठेवून माझ्या धंद्याकडं माझं जास्त लक्ष आहे. कारण काही भिकारचोट कुत्र्यांनी माझं थोडं वाटोळं केलेलं आहे. कारण ते पण व्हिडिओ येणार आहेत सगळ्या गोष्टीचे, पण आणखी वाट पाहतो आहे मी काही गोष्टीची. तर ते थोडं बाजूला ठेवतो मी माझ्या वाढदिवसानिमित्त बोलतो. माझ्या वाढदिवसानिमित्त साधा साजरा करायचं कारण माझी आजी भरपूर आजारी आहे गावाकडे, म्हणून मी वाढदिवस एवढा काही VIP साजरा करणार नाही. आणि वाढदिवस साजरा करणार नव्हतो, पण मुलीच्या हट्टामुळं एक केक आणून कापला आहे, दुसरं काहीही नाही. भावांनो, एखाद्याला वाईट वाटून घेऊ नका. नाही म्हणजे मी व्हिडिओ अगोदर सोडला होता की मला वाढदिवस साजरा करायचा आणि करायचा पण नाही. पण काय करणार, मुलगी म्हणली पप्पा आलात, एकतर येणं होत नाही, माझ्या वाढदिवसाला नव्हतात म्हणली मुलगी, नव्हतो पण रेणुकाच्या वाढदिवसाला मी. म्हणून वाढदिवस साजरा करण्याचं कारण म्हणजे रेणुकाचं त्याला हे पडली. रेणुकानंच सांगितलं की वाढदिवस पप्पा साजरा करा, नुसतं एक केक कापून जाव. मी केक कापला आणि डायरेक्ट लगेच गाडीकडे निघालो. कारण तो पण व्हिडिओ सोडणार आहे. बस स्टँडमधून मी व्हिडिओ काढलेला जे आहे रिअलमध्ये सोडणार आहे, चुकीचं नाही काही नाही. माझी आजी भरपूर आजारी असल्यामुळं मला जास्त काय म्हणजे हेच नाही वाढदिवसामध्ये. पण मुलीच्या ह्याच्यामुळे मी वाढदिवस साजरा केला आहे. जरी बाबा मी चुकलो असलो तरी माफ करा. आणि मला भरभरून सोशल मीडियावर भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यात. मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे. जरी एखाद्याला वाईट वाटलं असलं तरी माफ करा. कारण कसं आहे, माझी आजी आजारी असल्यामुळं मला काही अपेक्षा कशाची नाही. भरपूर आजारी आजी, म्हणून मी कुठं गावात थांबलो नाही, कुठं कोणापाशी गेलो नाही, काही नाही. भावांनो माफ करा, चुकला.